नमो आदेश मित्रांनो, मच्छिंद्रनाथ प्रसन्न चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा विषय सामान्य नाही, तर हा विषय तुमच्या पूजेला दिशा देणारा आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा आहे. आपण सगळेच रोज देवपूजा करतो, दिवा लावतो, अगरबत्ती पेटवतो, देवाचं नाव घेतो. पण तरीही घरात शांतता नसते, कटकटी वाढतात, कामात अडथळे येतात, प्रगती थांबलेली वाटते. कधी मनात विचार येतो का, इतकी पूजा करूनही देव प्रसन्न का होत नाही? मित्रांनो, देव चुकत नाही, चूक आपल्या पूजेच्या पद्धतीत असते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे देवपूजेचे शास्त्रशुद्ध नियम, कळत नकळत होणाऱ्या चुका आणि त्या सुधारल्या तर घरात सुख, मनात शांती आणि आयुष्यात प्रगती कशी येते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक अतिशय महत्त्वाचं गुपित सांगणार आहे. तर मित्रांनो, देवपूजा म्हणजे फक्त फूल वाहनं नाही, तो ईश्वराशी जोडला जाण्याचा क्षण आहे. देवपूजेसाठी वापरणारं पाणी अत्यंत शुद्ध असायला हवं. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ न करता पाणी भरून तेच पूजेला वापरणं हे मोठी चूक आहे. शास्त्र सांगतो, स्वतः शुद्ध झाल्याशिवाय पूजेचं पाणी शुद्ध होत नाही. आंघोळ झाल्यावर सर्वात आधी पूजेसाठी वेगळा तांब्या किंवा कळशी भरा. पाणी ठराविक वेळेलाच घेत असेल तर त्या पाण्यात गंगाजलाचे 2 थेंब टाका. ते पाणी तीर्थ बनतं. 2 मिनिटाची पूजा आहे, खाली बसलो तर काय होतं असा विचार करू नका. जमिनीवर बसून केलेली पूजा पृथ्वी तत्वात विरघळते. पूजा करताना स्वतंत्र आसन असायलाच हवं. लोकर लोकर लोकरीची किंवा कुशाचं असेल तर उत्तम. देवघर उच्च असेल आणि तुम्ही उभं राहून पूजा करत असाल तर पायाखाली लाकडी पाट किंवा आसन ठेवा. आणि पायाने थेट जमिनीवर उभं राहून पूजा करू नका. तर मित्रांनो, आपण काय करतो, आधी पूजा, मग हार आणि शेवटी दिवा. पण शास्त्र काय सांगतं, पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा लावणं अनिवार्य आहे. दिवा म्हणजे तुमच्या पूजेचा साक्षीदार. दिवा तेवत नसेल तर पूजा देवापर्यंत पोहोचत नाही असं मानलं जातं. दिवा कुठे ठेवावा? तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला, तुपाचा दिवा असेल तर देवाच्या उजव्या बाजूला. दिवा थेट जमिनीवर ठेवू नका. खाली प्लेट किंवा तांदळाची रास, अक्षता ठेवा. तर एकाच ताटात सगळ्या मूर्ती ठेवून वरून पाणी ओतणं चुकीचं आहे. जर घरात सगळे एकाच बादलीत आंघोळ करत नाहीत, तसंच देवांचंही आहे. प्रत्येक मूर्ती डाव्या हातात घ्या, उजव्या हाताने अभिषेक करा. आधी गणपती बाप्पा, नंतर इतर देव. देवांना स्नान घातलेलं पाणी अतिशय पवित्र असतं. वॉश बेसिन, ड्रेनेज रस्त्यावर कधीही टाकू नका. तुळशीला पण घालू नका, कारण तुळस स्वतः देवी आहे. इतर झाडांना कुंडीत किंवा मोठ्या झाडाच्या बुडाशी अर्पण करा. प्रत्येक देवाचं तत्व वेगळं असतं. महादेवांना हळद कुंकू कधीही लावू नका. त्यांना भस्म, पांढरं चंदन प्रिय आहे. विठ्ठल, अष्टगंध, रुक्मिणी हळद कुंकू, दत्त महाराज, स्वामी समर्थ चंदन, देवी हळद कुंकू, गुलाल असं लावावे. तर सुकलेली फ्रीजमध्ये ठेवलेली फुलं देवाला वाहू नका. फुलं नसतील तर तुळशीची पाने किंवा अक्षता चालतात. खाली पडलेली फुलं पुन्हा देवाला वाहू नका. तर कचऱ्यात निर्माल्याची विल्हेवाट कचऱ्यात टाकू नका. खड्ड्यात पुरा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. अगरबत्तीची राख पूजेचाच भाग आहे. झाडून कचऱ्यात टाकू नका. झाडाच्या कुंडीत टाका. अगरबत्ती दिव्यावर पेटवू नका. वेगळी काडी पेटीत पेटवा. तर देवघरात शंख असणं शुभ. पूजेच्या शेवटी घंटा वाजवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सकारात्मक स्पंदन वाढतं. नामस्मरण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय किंवा श्री स्वामी समर्थ जप करा. नैवेद्यावर तुळशीचं पान नक्की ठेवा. तुळशीशिवाय भगवान विष्णू आणि अवतार नैवेद्य स्वीकारत नाहीत. मित्रांनो, या गोष्टी लहान वाटतात, पण याच गोष्टी पूजेचं पूर्ण फळ देतात. श्रद्धा शुद्ध ठेवा आणि नियम पाळा. मग पहा देवकृपा तुमच्या आयुष्यात कशी प्रकट होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या माणसापर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटू अशाच एका ज्ञानवर्धक विषयासह. नमो आदेश. श्री स्वामी समर्थ.